आता काही उदाहरणं आणि तुम्हाला सांग. जिजाऊ साहेबांचं उदाहरण दिलं, त्यांनी आपल्या पुत्राच्या नावाने शिवापूर पेठ वसरली. आता ही सगळ्या डाव्या उजव्या सगळ्यांच्यातली उदाहरणं आहे, फक्त एकाच नाही. म्हणजे ज्यांना शिवाजी महाराजांना शिवाजी म्हटल्यानंतर अपमान वाटतो, त्यांनी पहिल्यांदा बंदी कशावर घातली पाहिजे? त्यांनी पहिल्यांदा बंदी गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या शिवाजी इज लाईफ अँड टाइम्स या ग्रंथावर. इतिहासाच्या दृष्टीने खूप चांगला ग्रंथ आहे, संशोधनात्मक आहे, पण त्यांनी सुद्धा शिवाजी म्हटलंय ना. तुम्ही फक्त पानसरे अण्णांच्या शिवाजी महाराजांच्या पुस्तकावर बंदी घाला, त्याच्यावर आक्षेप घेता, मग याचं काय? गोसो सरदेसाईंच्या पुस्तकाचं नाव शककर्ता शिवाजी आहे, शककर्ते शिवाजी नाही आहे. मग जदुनाथ सरकारांसारख्या एका जगविख्यात इतिहासकाराच्या पुस्तकाचं नाव काय? हाऊस ऑफ शिवाजी आहे. एवढंच काय, राजऋषी शाहू महाराजांनी ज्या वेळेला जगातलं सांगतोय मी, सगळ्या विश्वातलं पहिलं शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करायचं ठरवलं, त्यावेळेला त्या स्मारकाचं नाव शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल असं दिलेलं आहे. शाहू महाराजांसारखा शिवभक्त कोणच झाला नाही असं माझं अजूनपर्यंतच म्हणणं आहे. त्यांनी जेवढी शिवस्मारक उभं केली, तेवढी स्मारक कुणीच उभी केली नाही. त्यावेळेला सुद्धा पुण्यामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा बसवत असताना, शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करत असताना, आज जी लोक या पुस्तकाला विरोध करतात, त्यांचेच पूर्वज शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला विरोध करत होते. इतिहासाची पानं पलटून बघा. मी बोलतोय हे पुराव्याच्या आधारावर बोलतो. कोल्हापूर पुरालेखा गावात जावा, एवढंच जर नको असेल तर त्यावेळेच विजय मराठा काढा, त्यावेळेचे दिनकरराव जवळकरांची पुस्तकं काढा, तुमच्या लक्षात येईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.